नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण एक पार्टीवेअर पर्स शिवून घेणार आहोत। त्यासाठी आपण येथे मेन फॅब्रिक, रबर शीट व अस्तर घेतले आहे। त्याचे माप आपण 19 बाय 12 इंच घेतलेले आहे। आता आपण ते अरेंज करून घेऊया। सर्वात आधी आपण अस्तर ठेवायचे आहे, त्यानंतर रबर शीट व मेन फॅब्रिक ठेवून चारही बाजूंनी याला शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण याला क्विल्ट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। हे मार्किंग आपण चारही साइडने करून घेणार आहोत। मार्किंग केल्यानंतर हे पॉइंट्स आपल्याला स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले मार्किंग करून झाल्यानंतर आपण त्याच्यावर शिलाई करून घेणार आहोत। यापूर्वी मी या चॅनलवर वेगवेगळ्या पर्स डिझाइनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता। व नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण पर्स अट्रॅक्टिव्ह दिसावी म्हणून लेस लावून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला येथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे व त्यानंतर आपल्याला तेथे लेस जोडून घ्यायची आहे। तर ही लेस आपल्याला दोन्ही साइडने जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही साइडनी लेस जोडून घेतली आहे। आता आपण बेल्ट तयार करून घेऊया। त्यासाठी मी येथे मेन फॅब्रिक घेतला आहे, त्याचे माप आहे 14 बाय 5 इंच। तर त्यामध्ये मी रबर शीट देखील टाकून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते फोल्ड करून घ्यायचे आहे व बेल्टवर दोन्ही साइडने शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण येथे 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत। आता बेल्ट जोडण्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिकवर आधी मार्किंग करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी 3-3 इंचावर येथे मार्किंग करून घेणार आहे व हे मार्किंगच्या जागी आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे। बेल्ट जोडून झाल्यानंतर आपल्याला येथे चैन बसवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण 12 इंचची चैन घेतली आहे। अशा पद्धतीने ती चैन उलट ठेवून घ्यायची व त्यावर स्टिच करून घ्यायची आहे। ही स्टिच झाल्यानंतर त्यावर आपण एक टॉप स्टिच टाकून घेणार आहोत। त्याने आपल्या चैनमध्ये आतील जे धागे असतात ते अडकत नाही। तर दुसऱ्या साइडला चैन स्टिच करून घेताना अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला येथे चैन ओपन करून घ्यायची आहे व त्या साइडने आपल्याला टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे। आता आपण चैनमध्ये रनर बसवून घेऊया। अशा पद्धतीने आपण रनर चैनमध्ये बसवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पर्स उलट करून घ्यायची आहे। व्यवस्थितपणे उलट केल्यानंतर आपल्याला येथे दोन्ही साइडने स्टिच करून घ्यायचे आहे। स्टिच करून झाल्यानंतर पर्सला छान बेस यावा म्हणून आपण 1.5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हा बॉक्स तयार झाला आहे। अशाच प्रकारचा आपण बॉक्स या दुसऱ्या साइडने देखील करून घ्यायचा आहे। आपण आता हे मार्किंग केल्यावर कट करून घेणार आहोत। तर व्यवस्थितपणे कट करून घेऊया। आता आपण पर्स आतमधून देखील व्यवस्थित फिनिशिंग यावी म्हणून अशा पद्धतीने साइडच्या स्टिचला पाइपिंग करून घेणार आहोत। तर ही पाइपिंग आपल्याला दोन्ही साइडनी करून घ्यायची आहे। फिनिशिंग झाल्यानंतर हा बॉक्स व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर स्टिच करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साइडने देखील आपल्याला तशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे। आता आपल्याला या दोन्ही स्टिच देखील फिनिशिंग करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण फिनिशिंग करून झाल्यानंतर चैन ओपन करून पर्स सुलट करून घेऊया।
पर्स सुलट करताना त्याचे कॉर्नर्स अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पर्सला व्यवस्थित शेप यावा यासाठी अशा पद्धतीने आपण त्याला प्रेस करून घेणार आहोत। तर येथे तुम्ही बघू शकता पर्सला व्यवस्थित असा छान स्पेस आलेला आहे। तर पर्सचा बॉटम, बॅक साईड, साईड्स व्यवस्थित आलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण पार्टीवेअर पर्स शिवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।